विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे बोर्डनं एक टेंटेटिव्ह डेट्स डिक्लेअर केलेत आणि या वर्षीच्या डेट शॉकिंग आहेत. मी पूर्णपणे ती नोटीस तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यामुळं काय होणार, कुठली एक्झाम केव्हा होणार आहे, म्हणजे तुम्हाला सांगू का बोर्डची एक्झाम फेब्रुवारीमध्ये जर लवकर होत असेल, तर मग प्रॅक्टिकल एक्झाम केव्हा होणार? मग प्रॅक्टिकल एक्झाम पण अगोदर घेणार असाल, तर मग जेईचा पहिला अटेम्प्ट केव्हा होणार? त्या डेट्स क्लॅश होतायत का? सगळ्या मुद्द्यावर डिस्कशन करूया. आणि बोर्डमुळं एम-एच-टी-सी-ईटीची एक्झाम केव्हा होणार? हे देखील मी या व्हिडिओमध्ये प्रेडिक्ट करणार आहे आणि ते आता चुकणार नाही. मग सुरुवात करूया 4 वर्षापूर्वीपासून. बघा तुम्हाला हे जरा शॉकिंग वाटेल. 4 वर्षापूर्वी आपल्या YouTube जर्नीला सुरुवात झाली. मी व्हिडिओज अपलोड करतोय, व्ह्यूज होत नव्हते. तोपर्यंत एक न्यूज आली, की सी एक्झाम यावेळेस एप्रिलमध्ये होणार. 2020चं बोलतोय मी. 2020 तर सांगू का? शॉक बसला होता. मे मध्ये एक्झाम असायची, ती एप्रिलमध्ये, ती पण 13 एप्रिलला. पण सांगू का? त्या वर्षी एक्झाम झाली ऑक्टोबरमध्ये. कारण तुम्हाला माहिती आहे कोविड. म्हणजे बघा 2020 ला एक्झाम झाली कधी? ऑक्टोबरमध्ये. 2021 सप्टेंबरमध्ये. 2022 ऑगस्टमध्ये आणि 2023 ची एक्झाम मात्र मे महिन्यात झाली. गेल्या वर्षी या वर्षीची एक्झाम सुद्धा मे महिन्यात व्यवस्थित झाली बरं का बाळांनो. पण तुमची एक्झाम परत आता एप्रिलमध्येच होणार. म्हणजे मी या व्हिडिओमध्ये जे प्रेडिक्ट करणार तुम्ही ते ऑलरेडी अगोदर तर प्रेडिक्ट केलंय. मग जर एप्रिलमध्ये एक्झाम होणार असेल, तर आपल्याला आता अलर्ट राहिलं पाहिजे. बरं काय करावं लागेल याचं डिस्कशन करूया. त्याच्या अगोदर मी तुम्हाला ही त्यांची नोटीस दाखवतोय. आता सगळ्यात महत्वाचं हे शिक्षण मंडळाकडूनच लेटर आलेलं आहे आणि ह्याच्यात मेन पॉइंट आहे तो वाचूया बरं का आपण आणि तो ह्याला त्यांनी प्रकटन म्हणलंय आणि यात सगळ्यात महत्वाचं काय म्हणलंय बघा. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या आयोजित केल्या जात असल्याने म्हणजे एम-एच-टी-सी-ई-टी अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा. मग जर खरोखर सांगतो बोर्डची एक्झाम अगोदर झाली आणि सी मे मध्ये जर झाली, तर लॉटरी लागली म्हणूया आपण. पण आपण तसं इमॅजिन करणार नाहीये. आपण असा विचार करणार आहे, की एप्रिलमध्ये होईल एक्झाम म्हणून. बरं, आता सगळ्यात महत्वाचं इथं बघा. 11 फेब्रुवारीला ना लक्षात घ्या, 11 फेब्रुवारीला एक्झाम सुरू होणार आहे लेखी. ती 18 मार्च पर्यंत चालणार आहे. म्हणजे एरवी 30 मार्च एंड पर्यंत एक्झाम चालायच्या. आता 18 मार्च पर्यंत आहेत. म्हणजे 12 दिवस साठी एक्स्ट्रा मिळतायत. 12च दिवस मार्च महिन्यातले. आणि जर मे मध्ये तुम्ही जर एक्झाम नेली, तर एप्रिलचे सगळे दिवस, पुन्हा मे मधले काही दिवस, मग 2 महिने वेळ मिळू शकतोय. पण आत्ताच गेस काही करायला नको. सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिकल एक्झाम मात्र 24 जानेवारी पासूनच सुरू होते. मग विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू का, हे 10वीचं थोडंसं बाजूला ठेवूया. आता माझं ऐका, की आता ऑगस्ट महिना संपत आलेला आहे. ओके किंवा ऑगस्टचे 15 दिवस आहेत म्हणूया आपण. मग ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 5च महिने उरलेत. जानेवारी महिना हा सबमिशन, प्रॅक्टिकल याच्यात जाणार आहे. पावणे 2 वर्ष तुम्ही एक्स्टर्नली कॉलेजला गेलाच नाही बरेच जण. डमी कॉलेजला तुम्ही अटेंड केलंय. मग अशा वेळेस तो महिना सोडून द्या. पण मी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 5 महिने म्हणलो, पण ऑगस्ट संपला ना. 5च महिने आहेत आणि तुमची एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही बोर्डची तयारी केली का? हां, जेईची तयारी करत असताना मुलांचं बोर्डच्या एक्झामकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतंय आणि अरे, त्या जेईसाठी तर 75% चा क्रायटेरिया आहे. तो फुलफिल कसा होईल? तो तर जाऊ दे, बऱ्याच मुलांचे ग्रुप सुद्धा क्लिअर होत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का, हे जे तुम्ही कॅम्पस थ्रू सिलेक्शन या सगळ्या गोष्टींची चर्चा करता ना, त्यासाठी मिनिमम 60% टोटल बोर्डचा क्रायटेरिया आहे. पुन्हा तो वाढतच जाणार आहे. म्हणजे सगळ्या विषयात मिळून निदान 60% तरी मार्क हवे आहेत. आता ऐका माझं मी काय सांगतोय ते. आता तरी सीरियस व्हा. बोर्डच्या तयारीकडे लक्ष द्या. प्लस सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यात संघर्ष बॅचमध्ये मी तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्रीचा कंटेंट प्रोव्हाईड करणार आहे. फुल सिलेबस साध्या सोप्या पद्धतीनं आय-एम-पी क्वेशन्स त्यात घेतले जात आहेत. टॉपिक अख्खा डिटेलमध्ये मी घेत बसत नाहीये. जे इम्पोर्टंट आहे ते घेतोय आणि तेच येतंय परीक्षेत लक्षात घ्या. कारण कमी वेळेत आता तेच करावं लागणार आहे हे लक्षात घ्या. तुम्ही बोर्डच्या एक्झामकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर काय होतंय, दिवाळीपर्यंत निवांत राहाल.
नोव्हेंबर डिसेंबरला तणाव येतो, की आता जेईच्या पहिल्या अटेम्प्टची प्रिपरेशन करू का बोर्डची प्रिपरेशन करू असं होतंय. चला बोर्ड राहू दे, जेईच मेन रिव्हिजन करूया म्हणलं तुम्ही. तर ते जानेवारीत येणार आहे. आणि आता जेईच्या पहिल्या अटेम्प्ट नंतर बोर्डच्या तयारीसाठी एक्स्ट्रा वेळ नाहीये. आणि माझं ऐका आत्ताच व्यवस्थित मी तुम्हाला सांगतोय, की पहिला पेपर इंग्लिशचा असतो. त्यानंतर 4 ते 5 दिवसाची सुट्टी असते आणि नंतर फिजिक्सचा पेपर असतो. पण जर तुमचं मराठी सारखा सब्जेक्ट असेल, तर तो मध्येच येतो बरं का. त्यानंतर एकच दिवस सुट्टी असते आणि केमिस्ट्रीचा पेपर असतो. एकच दिवस सुट्टी असते आणि मॅथ्सचा पेपर असतो. मी तुम्हाला सांगतो पेपर होईपर्यंत, पर्यंत तुम्हाला गाईड करणार आहे. जे महत्वाचं आहे ते आता सांगतोय. 4-5 दिवस सुट्टी आहे. मराठी सब्जेक्ट नसेल तर मुलं भयंकर चूक करतात. या 4-5 दिवसात थोडं केमिस्ट्री करू, थोडं मॅथ्स करू असं म्हणतात. आणि काय होतं पहिले 2-3 दिवस केमिस्ट्री आणि मॅथ्स केलं, की त्यांच्या लक्षात येतंय 2 दिवस तर झाले. आता फिजिक्स घेतलं पाहिजे. 16 टॉपिक आहेत मोठे-मोठे. होत नाही. तणाव होतो. रिव्हिजन करता येत नाही आणि फिजिक्स अवघड जातंय. फिजिक्स अवघड गेलं, या एका दिवसाच्या सुट्टीत केमिस्ट्री होत नाही. त्याचा तणाव येतो आणि सगळं फ्लॉप शो होतो. पण मी असताना तसं होऊन देणार नाहीये. मी तुम्हाला सांगतो आत्ताच याच 5 महिन्यात तुम्ही रोज अभ्यास करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, की केमिस्ट्री आणि मॅथ्सला एकच दिवस सुट्टी आहे. त्यामुळं आत्ताच जे करायचंय ते परफेक्ट करायचंय. आणि या फिजिक्सच्या 5 दिवसाच्या सुट्टीमध्ये केवळ फिजिक्सच करायचंय. 2 रिव्हिजन होऊ दे. आणि पहिला पेपर सोपा गेला की सगळं सोपं जातंय. तर होतंय काय बघा मी तुम्हाला सांगतो. करायचा अभ्यास, पण करू काय? आय-एम-पी क्वेशन्स कुठले आहेत? काही माहिती नाहीये. मग ती पण सीरीज आता सुरू करतोय मी. आता वेळ आलेली आहे बरं का. मग आता मी तुम्हाला सांगतो, की अगदी जुने 2-3 व्हिडिओ मी अपलोड केले तर 2025 च्या बॅचसाठी रोटेशनल डायनामिक्सचे आय-एम-पी क्वेशन्स दिलेत. आता बाकीच्या टॉपिकचे पण आय-एम-पी क्वेशन्स देतो. आता पालक जर हा व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असतील, तर त्यांना मला एकच सांगायचंय, की मुलांना आधार द्या. याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवावा लागणार आहे बरं का. सिरियसली. रिझन सांगतो त्याच्यामागचं. मी तुम्हाला सांगतो, जेईच्या प्रिपरेशनसाठी ज्यांनी मोठ्या-मोठ्या अकॅडमीत जॉइन केले, त्यांनी लाखो रुपये फी भरले. मग अशा वेळेस तुमचा मुलगा फर्स्ट अटेम्प्ट प्रॉपर तयारी नाही असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा तुम्हाला धक्का बसतो. फार पालक पॅनिक मोडमध्ये जातात, की असं काय हा म्हणतोय? मग काय केलं तू? मग एवढे पैसे भरलेत, तेवढे पैसे भरलेत मी. विद्यार्थ्यांना तणाव येतोय. कारणं खूप आहेत. दरवर्षी हजारो मुलं मला जॉइन होतात, की जेईई सोडून एम-एच-टी, सी-ई-टीकडं. कारणांचा खूप आता इथं विचार करायची गरज वाटत नाहीये मला. पण मेन पॉइंट काय इथं पालकांचा सपोर्ट हवाय. काय झालं, कसं? मला एक खूप आनंद होतोय, की माझ्याकडे एक नवीन ॲडमिशन झालंय ऑफलाईनला. मुलगा 11th स्टँडर्डमध्ये आहे. त्यानं पण जेईईसाठीच अकॅडमी जॉइन केली होती. पण त्याचे पालक एवढे हुशार, त्यांनी बघितलं, त्यांना तो तणावात दिसला. त्यांनी त्याला प्रेमानं जवळ घेतलं, विचारपूस झाली, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. तो म्हणला, "सर हे फार पप्पांना म्हटलं, "फार हे अवघड जातंय मला." मग त्यांनी मिळून डिसिजन घेतलं, "राहू दे, आपण एम-एच-टी, सी-ईटीची प्रिपरेशन करू." मी तुम्हाला डिमोटिव्हेट करत नाहीये. जेईई फार अवघड आहे, तुम्हाला जमणारच नाही असं पण म्हणत नाही. आयडी स्वप्न बघू नका असं पण म्हणत नाहीये. पण ज्या स्वप्न तुम्ही बघितली तसे तुम्हाला गाईडन्स मिळालाय का? नसेल तर तणाव येतो या स्टेजला. आणि आता मी तुम्हाला सांगतो पुष्कळ वेळ आहे. 5 महिने पुष्कळ वेळ आहे. आता मी तुम्हाला शेवटच्या 1-2 मिनिटात आपल्या क्रॅश कोर्सचं एडव्हांटेज सांगणार आहे. क्रॅश कोर्सबद्दल काही डाउट असतील, तर मी नेहमी हा नंबर दिलाय याच्यावर खूप कॉल येतायत. मी रिटर्न कॉल सुद्धा करतोय बिझी असेल तर. WhatsAppच्या मेसेजला पण मी रिप्लाय देतोय तुम्हाला. मेन पॉइंट काय माहितीये का, की 5 महिन्यात मी तुम्हाला क्रॅश कोर्सचं वैशिष्ट्य सांगणार होतो, की आपल्या क्रॅश कोर्समध्ये आम्ही 11th स्टँडर्डचं मॅथ्स फिनिश करतोय आत्ताच. इनिशियली बाकीची बरीचशी मुलं ही 12th मध्येच अडकून राहणार आहेत. 11वी ती करणारच नाहीयेत. बोर्डची एक्झाम झाल्यानंतर त्याला हात लावणार आहेत, पण आपलं अगोदर फिनिश असणार आहे. मग ॲप डाउनलोड करा सह्याद्री ट्युटोरियल्स. त्याच्यावर ट्रिग्नोमेट्री 2 एक व्हिडिओ अपलोड झालाय. स्ट्रेट लाईनच्या माझ्या डी सगळ्या तयार आहेत. तो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. ओळीनं सगळे व्हिडिओ घेतले जाणार आहेत. मॅथ्स परफेक्ट घेतलं जाणार आहे. जिथं बाकीची मुलं मागे पडतायत, तिथं आपण पुढं असणार आहोत. मग क्रॅश कोर्स, संघर्ष बॅच हे जे मी आणि हो, टॉपर टू टॉपर बॅच तर ती वेगळीच आहे. त्याला प्रतिसाद जबरदस्त मिळतोय आणि मला माहिती आहे अजून कॅप राउंड 1-2 नंतर मुलं येणार आहेत अजून. महत्वाचं काय, की 5 महिने हा सफिशियंट पिरियड आहे. ही पण गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती.
आणि सीईटी एप्रिलमध्ये झाली, तरी मी तयार आहे. मे मध्येच होत असेल, चला ठीक आहे, जबरदस्त एडव्हांटेज आहे. मग क्रॅश कोर्समध्ये आपल्याला टू मच भरपूर मॉक टेस्ट आपण फुल लेंग्थ घेता येतील आणि रिझल्ट लागणारच आहे चांगला. पण अलर्ट राहिलो तर. जर निवांत राहिला, सुट्टी एन्जॉय करत राहिला, दिवाळी, दसरा, गणपतीत बघा, सण साजरे करायचेत, अभ्यास करत. सुट्टी मिळाली, याचा अर्थ 24 तास वाया घालवायचे नाहीयेत. तुम्हाला तुमचा रिझल्ट लावल्यानंतरच सुट्टी मिळणार आहे लक्षात घ्या. सीईटीचा जबरदस्त पेपर जाणार आहे. त्यानंतर तुम्ही सुट्टी घेणार आहे काही दिवस. त्यानंतरचं लाईफ पुन्हा आहेच. इंजिनिअरिंग आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, जॉब करायचा आहे, सगळ्या गोष्टी आहेतच. पण आता या व्हिडिओत मला सांगायचं तेच होतं. सिरियसली तो मेसेज घेऊया आपण. तारीख अगोदर आली याचा अर्थ वेळ कमी आहे इतर वर्षीपेक्षा. पण जो आहे तो सफिशियंट आहे. करून दाखवूया आपण. ऑल द बेस्ट.